मी रात्रीपर्यंत ऑफिसवरती असायचो. का तर 5 सिटीचा क्लॉक मॅनेज करणं, म्हणजे जे काही की आता कुठले ऍड चालू आहे, आता कुठलं गाणं वाजलं पाहिजे, आता कोणाचा शो आहे किंवा आता नवीन काही आलंय काय, मग ते इन्सर्ट करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी हँडल करणं खूप अवघड होतं आणि तेव्हा मी एकटा करत होते. न्यूज रिपोर्टर्स किंवा ह्यांचे जे सोशल मीडियावरती जे चॅनेल्स आहेत त्यांना पण माहिती आहे की आपण ट्रोल झालो तरच आपण मार्केटमध्ये राहणार आणि मग सांगतात की आमचं नंबर 1 चॅनल आहे. अरे पण कमेंट वाचा ना तुम्ही, लाईक कळेल तुमचं तुम्हाला. न्यूज रिपोर्टर्स हे जे काही फोकस नको त्या गोष्टीवरती करतात ना, जर एखाद्या ठिकाणी खूप जास्त काहीतरी प्रॉब्लेम आहेत, म्हणजे रस्ता खोदलेला आहे त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम होतोय, पाणी तिथं रस्त्यावरती जाते, ह्या गोष्टी जर तुम्ही सांगत असाल आणि हे दुसऱ्या दिवशी जर काम होत असेल तर तुम्ही तिथं जिंकलाय. आणि एक गोष्ट तू मध्ये मध्ये रिपीट केलीस की तुला राग लवकर येतो, शॉर्ट टेम्पर आहे, तर या गोष्टीचा कधी त्रास झाला का लाईफमध्ये? एक मुमेंट असा होता, म्हणजे जेव्हा मी मग सुमित कसं आहेस बाबा? मस्त, एक नंबर. ओके. कसं वाटतंय स्टुडिओ आल्यावर? छान वाटतंय. बरं, आता मला सांग की ज्यावेळेस मी आलो होतो की तुझ्या बॉडीवरती वेगवेगळे टॅटूज काढलेले त्या मागची काय स्टोरी? मी 2015ला आय थिंक 2015 मी आर्ट ऑफ लिव्हिंग करत होतो. 2013-14 2 वर्ष केलं. मी योगा क्लासेस वगैरे घ्यायचो तेव्हा. आणि योगा क्लासेस घ्यायचं? हा, योगा क्लासेस घ्यायचो मी. 2 बॅचेस होत्या माझ्याकडे, सकाळी 6 ते 9 एक असायचे, संध्याकाळी 6 ते 9 एक असायचे. सो 2015ला जेव्हा मी माझं इंजिनिअरिंग संपलं, तर त्या इंजिनिअरिंगच्या पिरियडमध्ये 13 ते 15च्या त्या दरम्यान भरपूर म्हणजे अप्स अँड डाऊन्स बघितले. अभ्यासामुळं घरातल्यांनी शिव्या दिल्या, की शेवटी कसं असतं की मुली शिकल्या नाही तरी चालतात हा एक थॉट होता ओल्ड स्कूल जे आपले पेरेंट्स आहेत त्यांचं, की त्या देण्या घेण्याचे आहेत, पण तू शिकला पाहिजेस किंवा मुलं शिकली पाहिजेत, तुम्हाला एक मुलगी करून आणायची असते, तिची जबाबदारी वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्यामुळं माझ्या घरात नेहमीच पहिल्यापासून माझ्याबद्दल त्या अभ्यासाबद्दल घेऊन काही ना काहीतरी असायचं, कारण माझी दिदी कॉलेज टॉपर होती. सो त्यामुळं वडील पण तुझे क्लास 1 होते ना? येस, वडील पण माझे क्लास 1 ऑफिसर आहेत. सो हे सगळं असताना मग मी एंटरटेनमेंट फील्डमध्ये माझा जरा जास्त हे होता. आता काय होतंय की तुम्हाला फील्ड जर माहिती असेल की कुठं काय करायचंय तर तुम्ही सुरुवात करू शकता. तसं काय नव्हतंच. 2013ला इंजिनिअरिंग सुरू केलं होतं. तर इंजिनिअरिंग करत असताना फेल झालो मी. 6 सब्जेक्ट्समधले 4 राहिले, 2 निघाले, असं सगळं ते सुरू होतं. मग काही निगेटिव्ह थॉट्स यायला लागले डोक्यात. मग आता काय आपलं काय होणारच नाही किंवा काय. मग असं सगळं सुरू असताना मी आर्ट ऑफ लिव्हिंग जॉईन केलं होतं. सो मेडिटेशन आणि योगा किंवा आपल्या लाईफमध्ये कोणतरी गुरु असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. सो हे सगळं सुरू असताना श्री श्री रविशंकरजी यांच्याकडे मी ते आर्ट ऑफ लिव्हिंग करत होतो. मग ते मेडिटेशन कोर्सेस वगैरे करत असताना मग ते थोडंसं असं बरं वाटायला लागलं की आता स्टेबल आहे, आता आपण काहीतरी निर्णय घेऊ शकतोय, बरोबर, आपण बोलू शकतोय आता लोकांच्या सोबत चांगलं, असं तसं सगळं ते सुरू असताना मग रॅन्डम असा एक वर्ड माझ्या डोक्यात आला की आपण म्हणतो की गॉड ब्लेस यू, तर तसं ते ब्लेस्ड हे वाला जे होतं तर ते डोक्यात आलं. मी म्हटलं की हा टॅटू करायचा म्हटलं मला. सो तो माझा पहिला टॅटू हा आहे, ब्लेस्ड. त्याच्यानंतर मग एक एक सुरू झालं. मग पहिला तो केला, त्याच्यानंतर मी पाठीवरती अजून एक त्रिशूल आहे माझ्या, मी महादेवाचा भक्त आहे. सो हा टॅटू पण तोच आहे, म्हणजे शिवाय नमः ओम असं आहे ते. सो शिवाय नमः ओम हे पण एक आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये एक भजन आहे. तर ते भजन मी मोस्टली सत्संग वगैरे करायचो. आवाज चांगला असल्यामुळे मी गाणी वगैरे म्हणायचो, सत्संगला जायचो, भजन वगैरे म्हणायचो. तर त्या भजनामधली ही एक लाईन होती, तर ती आवडली, मग हा टॅटू करून टाकला. आता महादेव फक्त एकटे नाही आहेत, तर एक ती जोडी आहे गौरी शंकर, शिव पार्वती. सो त्यामुळे हे गौराई, तर तसं एक ते टॅटू केला होता. त्याच्यानंतर मी प्रोफेशनली जेव्हा आरजे झालो तेव्हा हा टॅटू केला होता, आरजे. आणि त्याच्या खाली इथं आता ते थोडंसं ब्लर झालंय कारण फॉन्ट त्याचा कमी होता, तर ते स्वप्न असं लिहिलंय ते. तर स्वप्न आहे, 2 डॉट आहेत आणि एक एक्सक्लेमेटरी मार्क आहे. म्हणजे आरजे होण्याचं स्वप्न माझं जे काय होतं ते कम्प्लीट झालं, किंवा मी माझ्या लाईफमध्ये जे काय करतोय ते होतंय कम्प्लीट, असं. भारी. पण म्हणजे की प्रत्येक टॅटूला काहीतरी मिनिंग आहे, असं नाही की करायचं म्हणून काहीतरी उगाच केलंय. बरोबर. आता टॅटूच्याच बाबतीत असं कोण व्यक्ती की तुला खूप असं इन्स्पायर करतो, म्हणजे आपण कुणाला तरी बघूनच असं काहीतरी ट्राय करत असतो किंवा काय? मला म्हणजे एक मी पहिल्यांदा जेव्हा टॅटू केला होता हा ब्लेस्ड वाला, तर तो मी माझ्या मित्र म्हणू की सर म्हणू, कारण ज्यांच्याकडे मी इंजिनिअरिंगला होतो, म्हणजे मेकॅनिकलला आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा ते मला शिकवायला होते,
त्यांनीच मला आर्ट ऑफ लिव्हिंग बद्दल सांगितलं, तर त्यांच्यासोबत मी जायचो. सो कॉलेजमध्ये असताना मी त्याला सर म्हणायचो, पण मग इकडे आल्यानंतर भावा काय बरोबर. सो राहुल नागवेकर म्हणून आमचे प्रोफेसर, सो आजही तो मला म्हणजे मोठ्या भावाचा. सो त्याचा पहिला टॅटू जो मी बघितला होता त्याच्यानंतर मला असं झालं की आपण पण काहीतरी करूया. याच्या आधी जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, मी फुटबॉल खेळायचो. मी स्टेट लेवल पर्यंत सुद्धा ट्राय केलेलं आहे, किंवा अंडर 14 अंडर 17च्या टीम मध्ये होतो मी. तर त्यावेळी एवढं काही कळत नव्हतं, पण डेव्हिड बेकहॅम नावाचा म्हणजे आता मेसी आणि हे रोनाल्डो, पण डेव्हिड बेकहॅम आमच्या वेळी फेमस म्हणजे बाप माणूस. बरोबर. आणि त्याच्या बायकोचं नाव त्यानं म्हणजे ह्याच्यामध्ये लिहिलं होतं, मैथिली लँग्वेज मध्ये व्हिक्टोरिया लिहिलं होतं. सो आम्हाला असं व्हायचं, अरे मराठीत लिहिलं यार ना, इंग्लिश प्लेअर आणि मराठीत नाव लिहिलं असं ते फील होतं. सो तो पहिला टॅटू मी जेव्हा बघितला होता, त्याच्यानंतर मग असं काही इन्स्पिरेशन असं नाही की ह्याला बघूनच मला टॅटू करायचं होतं असं, पण हा की ते एक डोक्यात राहिलं होतं तेव्हापासून. आणि तू मेकॅनिकल इंजिनियर आहे, मी पण आहे. इंजिनिअरिंगचे दिवस कसे होते? लिटरली सांगू, मी जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनला होतो, तर फर्स्ट इयरला सगळ्यांना कॉमन विषय असतात डिग्रीवर, आणि ग्राफिक्सला मला अजिबात काही येत नव्हतं. म्हणजे मला माझं ड्रॉइंग एकदम बकवास, टॉप व्ह्यू. सांगतो, मी शाळेत असताना सुद्धा जेव्हा आम्हाला ते एलिमेंटरी आणि ते असायचं, तर मी एलिमेंटरीला मला ई ग्रेड होती. म्हणजे तू येऊच नकोस परत, असं होतं ते. तर त्यावेळी माहिती नव्हतं की बाबा हे पुढे गेल्यानंतर आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे वगैरे, असं होतं. पडलं का उपयोगी? सांगतो की काय झालं, मी जेव्हा ऍडमिशन घेतलं ENTC ला, त्यात काय तो काही विषय निघाला नाही, काय नाही. मग मी डिप्लोमाला घेतला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला. आणि तेव्हा आमच्या क्लासमध्ये, म्हणजे जेव्हा डिग्रीला मी होतो तेव्हा आमच्या क्लासमध्ये एक मुलगी होती. तर मी ENTC ला होतो, ती सिव्हिलला होती, पण आम्ही एक क्लासमध्ये होतो. मग मी डिप्लोमाला घेतलं, आणि मग मी हॉस्टेलला राहत होतो, ती पण तिथल्या हॉस्टेलला राहत होती, कारण ती तिथली नव्हती, ती चंदगडची काहीतरी होती, ती आजरायची काहीतरी होती. बरोबर. तर मग आम्ही दोघं एका मेसला जेवायला जायचो. म्हणजे आम्ही जवळपास एक 7-8 मुलं आणि त्यात 3-4 मुली वगैरे, आम्ही एक फॅमिली होती. मुली कमी असतात. हा, एक फॅमिली होती गरीब, तर त्यांच्या घरीच आम्ही जेवायला जायचो, मेस टाईप म्हणून. तर मग मी तिला सांगायचो की मला हे ड्रॉइंग जमत नाही, तू तेवढं बघ करून दे. सो मी लिटरली सांगतो तुला, माझे जेवढे म्हणजे डिप्लोमाचे जेवढे हे शीट्स आहेत ते सगळे तिनं कम्प्लीट करून दिले. जिट्या मारल्या की नाही? तिनं काढून दिले. जिट्या बिट्या तर सोडच, म्हणजे ते आम्ही ठीक आहे, आमची क्लासरूम वरती होती, क्लासची जी विंडो होती त्याच्यावरती ते सनराईज वगैरे यायचे, आम्ही त्याच्यावरती करायचो, पण ते डिफरन्स सापडायचा. त्यामुळे ते म्हणले की नको, तिला सांगायचं पण ती माहिती नाही कुठे गेली आता, काय माहिती कुठे. आता तर बघत असेल की तुझे व्हिडिओ? माहिती नाही यार, म्हणजे परत आमचा कधी कॉन्टॅक्ट झाला नाही. कॉलेज नंतर मग होतं, आता काय होतं म्हणजे कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही लोकलची जेवढी मुलं असतात तेवढीच कॉन्टॅक्टमध्ये राहतात. जेव्हा तुम्ही बाहेरची मुलं बघत असता किंवा ते तुमचे फ्रेंड्स असतात, तर ते फक्त कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असतो, बाकी तुमचं कधीच कॉन्टॅक्ट होत नाही, कधी भेटत नाही तुम्ही, काही नाही. सोशल मीडियावरती सुद्धा आत्ता बाबा जरासं आहे म्हणून ते कधीतरी मेसेज करतात लोक, पण आता पण लोकांचं कसं आहे, लग्न झालेली आहेत, प्रत्येकाची संसार चालू आहे, त्यामुळे त्यांचा जॉब आहे, त्यांचे नवीन फ्रेंड्स आहेत. आता कलिग, ऑफिसमधले कलिग जास्त जवळचे असतात आता या मोमेंटला, त्यामुळे आता कॉन्टॅक्ट नाहीच होत. म्हणजे माझ्या कॉलेजच्या मित्रांचा सुद्धा कॉन्टॅक्ट एवढा खास नाहीये, ते त्यांच्या लाईफमध्ये आहेत, मी माझं चालू आहे, असं आहे. आता हेच थोडंसं मित्रांबद्दल सांग ना, की तुझं काय मत आहे, की म्हणजे आता फ्रेंडशिप, आता जसं तू सांगितलंस की जे जवळचे मित्र आहेत ते पण आता लांब आहेत, ओव्हरऑल तुझं काय मत आहे? समजा मी आहे ना, माझे वडील डॉक्टर आहेत, म्हणजे व्हेटरनरी ऑफिसर आहेत, त्यामुळे त्यांचं काय व्हायचं की 1.5 वर्षाला त्यांची बदली व्हायची. सो माझं शिक्षण हे 1.5 वर्ष एका शाळेत झालंय, 1.5 वर्ष दुसऱ्या शाळेत झालंय, 1.5 वर्ष अजून एका शाळेत झालंय. मग हे असं व्हायचं, आणि त्यात मी काही एवढं हुशार नव्हतो. माझी बहीण हुशार असल्यामुळे काय व्हायचं की तिला काही प्रॉब्लेम व्हायचा नाही, पण मग माझी टक्केवारी कमी पडायला लागली. मग त्यांना असं वाटलं की नको, म्हणजे प्रॉब्लेम व्हायला इन फ्युचर, म्हणून मग मला 5वी ते 12वी हॉस्टेलला टाकलं. सो मी 1ली ते 3री कोल्हापूरमध्ये होतो, विद्यापीठ मराठी शाखा म्हणून एक कोल्हापूरमध्ये, म्हणजे जिथं मंदिर आहे, बरोबर मंदिराच्या समोरच आहे ती शाळा. त्याच्यानंतर मी 3री अर्धी म्हणजे सामाईच्या पुढची आणि 4थी 1 वर्षाची, तर ती मी बिदरीला केली. तर तिथं माझे वेगळे मित्र झाले. मी 5वी ते 12वी हॉस्टेलला होतो, मिलिटरी स्कूलला होतो, त्यामुळे तिकडचे मित्र वेगळे होते.
पण मग तिथं पण असं झालं की त्यातले काहीच मोजके फ्रेंड्स जे रेग्युलर आमच्या फुटबॉलच्या टीममध्ये होते किंवा जवळपासची लोक आहेत किंवा एरियामध्ये राहणारी लोक होती, कारण आम्ही क्लासला एकत्र होतो. IIT आणि AIEEEच्या आम्ही क्लासला एकत्र जायचो, कंपल्सरी होतं ते. तर त्यामुळे ती ओळखीची होते. सो आत्ता सुद्धा आम्ही पुण्यात जेवढे आता भेटतोय ना, ते फक्त मोजून एक 6-7 जण आम्ही आहोत. म्हणजे आम्ही 2003 पासून ते आत्तापर्यंत तेवढेच 6-7 जण फक्त कॉन्टॅक्टमध्ये, बाकी असं कोणी कॉन्टॅक्टमध्ये नाही. हा, पण इंजिनिअरिंगला असताना माझा एक 2011ला जेव्हा माझं ऍडमिशन झालं तेव्हा एक माझा मित्र झाला, तर तो माझा आजही म्हणजे बेस्ट फ्रेंड आहे. तर त्याला माझ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. म्हणजे जी काय माझी झालेली भांडणं कोणासोबत किंवा माझी कॉलेजमधली असणारी जी काय बाबा कोणासोबत झालेली काहीतरी बाचाबाची असू दे, कारण मी याला घेऊनच जायचो. बरोबर, मी एकटा नाही मार खाणार, तुम्ही चल. सो हे असं असायचं. मार कधी खाल्ला नाही, पण तेवढे केलेत आम्ही. ओके. आता आणि मॅटरवरूनच आठवलं की कुस्ती बिस्ती काय खेळायचं की नाही? कुस्ती वगैरे आता काय होतं माहिती आहे का, मी म्हणजे आता प्रत्येकाला असं वाटतं की कोल्हापूरचा प्रत्येक माणूस कुस्ती खेळतोच, असं नाही होत. कोल्हापुरात कुस्ती सोबत कोल्हापूरचं काय म्हणतात त्याला की कोल्हापूर कुस्ती पंढरी म्हणतात कोल्हापूरला, पण यासोबतच फुटबॉल सुद्धा तेवढंच आमच्याकडे खेळलं जातं. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला फुटबॉल बद्दलचं प्रेम जसं फॉरेनमध्ये दिसतं तसं तुम्हाला बाकी कुठं दिसणार नाही, पण कोल्हापूरमध्ये तेवढं आहे. 100-150 वर्षांची परंपरा आहे आमच्याकडे कोल्हापूरमध्ये. आत्ताही आमच्याकडे जी मंडळं आहेत किंवा जे गणपती बसवतात तर त्यांचे स्वतःचे प्लेयर्स आहेत. आमच्याकडं मोठमोठे गेम्स होतात, जे आमच्याकडं शाहू स्टेडियम आहे किंवा छत्रपती शिवाजी स्टेडियम आहे, तर इकडं आमच्याकडं अजूनही मॅचेस होतात. तिकीट काढून बरं 3 रुपये आणि 4 रुपये तिकीट आहे. एवढं तिकीट असून सुद्धा लोक म्हणजे स्टेडियमच्या बाहेर गर्दी झालेली असते. बापरे. सो एवढं असतं. मग ते प्रत्येकाला स्वतःच्या मंडळाबद्दलचं प्रेम, मग त्याच्याबद्दलची ती ईर्ष्या. बरं, ही ईर्ष्या काय तुम्ही बाहेर कुठं दिसला आणि तुम्हाला मारलं असं नाही, ते त्या गेम पुरतीची ईर्ष्या. पण हे आहे की मी कुस्ती नाही शिकलो, पण मी फुटबॉल शिकलो. नाही, फुटबॉल मी खेळलोच होता. मी मिलिटरी स्कूलला असल्यामुळे काय की अंडर-14 अंडर-17 दोन्ही टीम मध्ये मी खेळलोय. अरे वा. आणि ही गोष्ट मी पण ऑब्झर्व केली आहे. म्हणजे कोल्हापूरचे जे काही मुलं आहेत जे पुण्यात जॉब करत आहे किंवा काय, ते दर संडेला असतात आणि संडेला काय रोजच असतात की त्यांना फुटबॉल खेळायला ते सकाळी सकाळी जातात. आणि त्यांनी ती गोष्ट अजून टिकवून ठेवली ऍक्च्युली. म्हणजे त्यांचा तो ग्रुप असतो, ते पुण्यात सुद्धा म्हणजे फुटबॉल खेळायला जातो. पण आता काय झालंय माहितीये का की म्हणजे बघ, जसं आता जनरेशन चेंज होत आहे किंवा कल्चर बदलतंय. कोल्हापूरमध्ये असताना आम्ही स्टेडियमला खेळायला जायचो, गल्लीत सुद्धा आमच्या आजही खेळलं जातं. विदाऊट तुम्ही शूज किंवा विदाऊट स्टड तुम्ही अनवाणी खेळताना सुद्धा लहान लहान मुलं, आणि लहान लहान मुलांचं तू ड्रिबलिंग बघशील, काय स्किल आहे माहिती आहे. 3री-4थीला शाळेत जाणारं पोरगा आता म्हणजे बाप लेवलचं फुटबॉल खेळतंय कोल्हापूरमध्ये. पण आत्ता सध्या असं झालंय की आम्ही पुण्यात आहोत, मग आता कुठं जायचं, तर मग एवढ्या मोठ्या ग्राउंडवरती तर बाबा शक्य नाही, तर मग टर्फला चला. मग ते टर्फ कसं लिमिटेड पडतं, मग हा एक फरक आहे. मजा नाही. पण मग ते ग्रीन याच्यावरती सिंथेटिक ग्रासवरती तुम्ही खेळताय वगैरे सगळं ठीक आहे, पण जी मजा तुम्हाला मेन ग्राउंड वरती जी खेळण्यात आहे ना, मला लिटरली सांगतो की जेव्हा ह्या मॅचेस होतात ना तेव्हा 10 मिनिटाचाच गेम असतं फक्त. म्हणजे इंटरनॅशनल असतात ते 1.5 तासाचा, 90 मिनिटाचे असतात. त्याच्यामध्ये मधला 10 मिनिटाचा तो एक ब्रेक असतो. तर हाफ टाइमच्या वेळी आम्ही 5 मिनिटं जेव्हा खेळायचो, लिटरली भाता फुलायचा, म्हणजे एवढा दम लागायचा 5 मिनिटं खेळल्यानंतर, आणि असं वाटायचं की अरे 1.5 तास लोक कशी खेळत असतील. बरोबर. पण मग इथं स्किल मॅटर करतं की तुमचं पासिंग, की तुम्ही तुमचा जरी समज एका मोमेंट पासून तुम्ही दुसऱ्या माणसाला जरी बॉल पास करत असाल तर ते करेक्ट तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आपण उगीच आहे म्हणून धाड 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 उगीच बॉल मारायचा हा प्रकार नाही. मग ह्याच्यासाठी मग तुम्ही उगीच पळताय. म्हणजे आता काय असते की जेव्हा फील्ड सेट होते तेव्हा त्याच पोझिशनला उभारणाऱ्या पोरांचं ते काम असतं की बाबा फॉरवर्ड जे करणार आहेत त्यांनी फक्त फॉरवर्डला जायचं, डिफेन्स करणार त्यांनी तिथंच थांबायचं, डिफेन्सच करायचं होतं त्यांनी. बरोबर. आपल्या इथं काय म्हणजे आमच्या वेळी काय व्हायचं, आम्ही सगळेच पळायचो, माहिती नव्हतं ना, नवीन नवीन शिकलो. नंतर जेव्हा आम्हाला सांगितलंय की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे टीम मध्ये आणि तुम्हाला आता प्रोफेशनली खेळायचं, मग आम्हाला कळालं, मग दम कमी लागायला लागला, मग आम्ही स्कोअर चांगले करायला लागलो. सो असं एक होतं. आणि जसं तू आता सांगितलंस की तुझे वडील जे आहेत समजा ते क्लास 1 होते, बहीण पण तुझी टॉपर होती, तर असं कधी आलं नाही का की प्रेशर येते जरा? मला प्रत्येक वेळी, अरे तुला सांगतो, माझी आई प्रत्येक वेळी हे एक्झाम्पल देत होते की
ती शिकते, ती टॉपर आहे, तुला काय होतं अभ्यास करायला वगैरे. आणि हे प्रेशर माझ्यावरती नेहमी असायचं. बरं, ह्याच्यावर माझी आणि दीदीची भरपूर वेळा भांडणार की माझा असं असायचं की बाई कशाला अभ्यास करत असतो, तुझ्यामुळे मला शिव्या खायला लागतात. पण ती आहे ना, ती पुस्तकी किडा म्हण किंवा तिला ड्रॉइंग मध्ये तिचा इंटरेस्ट होता किंवा होम सायन्स तिनं केलं होतं, म्हणजे तिला जेवणाच्या बाबतीत सुद्धा ती एवढी भारी जेवण बनवते. किंवा जे वॉल पेंटिंग वगैरे असतं किंवा एखादं छोटं तिला काहीतरी सापडलं, मडकं जरी छोटंसं सापडलं तर त्याला ती पेंट करणार. सो ह्याच्या बाबतीत ती खूप हुशार आहे. स्पोर्ट्समध्ये सुद्धा ती जेव्हा स्कूलमध्ये होती तेव्हा ती रनिंग मध्ये होती, एक 8वी 9वी पर्यंत. त्याच्यानंतर मग 10वी नंतर 10वी बोर्ड आहे वगैरे वगैरे. आणि आपल्या वेळी त्यावेळी काही ते बेस्ट ऑफ 5 वगैरे असं काही नव्हतं. आपल्याला कसं होतं की सगळ्या याच्यामधूनच तुम्हाला किती मार्क पडतात. बरोबर आहे. पण आणि आपल्या वेळी 85 मार्क पडणं म्हणजे बोर्डाला मोठी गोष्ट. आता 100% पडतात आउट ऑफ 5. मग ते वाला जे होतं ना ते जनरेशन आपल्या वेळेचं, ते आत्ताचं आहे असं मला नाही वाटत. त्यामुळे माझ्यावरती ते प्रेशर त्यावेळी पण होतं. आत्ताही कधी कधी माझ्यावरती ते प्रेशर मला जाणवतं की अरे हे स्वभावाच्या बाबतीत जाणवतं. मी थोडासा शॉर्ट टेम्पर्ड आहे, ती शांत आहे, तिला गोष्टी हँडल कशा करायच्या माहिती आहेत. माझं तसं नाही. माझं कोणतरी मला काहीतरी बोललं की नाही, सो हे अग्रेशन बाहेर येतं कधी कधी. मग ते सांगितलं जातं, ती बघ ती एवढी मोठी आहे तुझ्यापेक्षा, तिच्याकडनं शिक काहीतरी. सो हे प्रेशर अजून पण आहे. आणि जे भाऊ बहिणीचं नातं असतं समजा, त्याच्याबद्दल काय तुझं ओपिनियन? मला आहे ना, मी 12वी पर्यंत असताना जेव्हा हॉस्टेलला होतो तेव्हापर्यंत माझी आणि दीदीची भरपूर भांडणं व्हायची. म्हणजे लिटरली मारामारी. एक टिपिकल बहीण भाऊ जसं की मम्मीला सांगायचं. आता तिचं आणि पप्पांचं चांगलं जमायचं, माझं आणि मम्मीचं चांगलं जमायचं, पण स्टील काहीतरी झालं तरी शेवटी मुलगी आहे, काहीतरी झालं तरी मलाच मार बसायचा. भले तिची काहीतरी चूक असू दे पण मला मार बसायचा. मी 12वी पासआउट होऊन मी आलो इंजिनिअरिंगला, मी ऍडमिशन घेतलं आणि मी 12वी पर्यंत, आता माझ्या बहिणीचं नाव आहे सुप्रिया, सो मी तिला सुप्रे म्हणायचो 12वी पर्यंत. ती माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. पण माहिती नाही मग ती मॅच्युरिटी कुठून आली, काय झालं. 12वी नंतर मी जेव्हा इंजिनिअरिंगला गेलो तेव्हापासून मी तिला सुप्रिया दिदी म्हणाला. मग आता ते सुप्रिया दिदीवर आता दिदे इथंपर्यंत आलाय. बरोबर. मग एक दिवस आम्ही असंच बसलेलो, मी तिला म्हटलं की म्हणजे तिचं लग्न वगैरे ठरलं, सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्यावेळी ते जाणवायला लागलं की अरे आता काय जाणार ते, आता काय आपली नाही ती वगैरे. मग तिला मी एक दिवस म्हटलं की मला आहे ना, आम्ही दोघंच बसलो होतो, तिला म्हटलं की मला प्रत्येक वेळी असं कुठंतरी वाटत होतं म्हटलं दिदी की आपलं एक असं बॉन्डिंग असावं एका बहीण भावाचं, जसं आपण मूव्हीज मध्ये किंवा सिरियल मध्ये बघतोय की भावाला काहीतरी गरज आहे तर बहिणीनं बाबा पुढाकार घेतला पाहिजे किंवा काय. ती घेत नव्हते असं नाही, ती प्रत्येक वेळी म्हणायची. पण मग हे सगळं शेअर करत असताना मग ती रडायला लागली. मग ती म्हणायला लागली मला पण काय, माझे काय एवढे काय फ्रेंड्स नाही आहेत कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये, मला पण असं वाटायचं की बाबा माझा लहान भाऊ मला समजून घेईल वगैरे. त्या दिवशीपासून जे आमचं बॉन्डिंग एवढं स्ट्रॉंग झालं, त्याच्यानंतर समजा कधीतरी काहीतरी झालं, मम्मी कधीतरी तिला ओरडायला लागली, त्यामुळे तिला सांगायचं की तिला ओरडू नको, मला ओरड, काय ओरडायचं. सो आमचं बॉन्डिंग तिथून स्ट्रॉंग झालं. सो आता पण तसंच आहे, तिला कुठल्याही गोष्टींची कमी पडू देत नाही मी. म्हणजे माझी भाची असू दे, ती असू दे, काही तुला गरज आहे पैशांची घे, तुला ह्याची गरज आहे घे, तुला हे पाहिजे घे. आणि ते नातं असं की त्याला कोणत्याच नात्यासोबत कंपेअर कधीच नाही करू शकत तुम्ही. एखाद्या वेळेस तुम्ही तुमच्या आईसोबत भांडू शकता, तुम्ही वडिलांसोबत भांडू शकता, पण बहिणीसोबतचं ते नातं असतं ना, ते वेगळं असतं. ते आता आहे आमच्या दोघांमध्ये. बरोबर. आणि एक गोष्ट तू मध्ये मध्ये रिपीट केलीस की तुला राग लवकर येतो, शॉर्ट टेम्पर आहे, तर या गोष्टीचा कधी त्रास झाला का लाईफमध्ये? एक मुमेंट असा होता, म्हणजे जेव्हा मी आरजे व्हायचा होतो तोपर्यंत ते चालूच असायचं. मग तोपर्यंत कसं होतं की लहान आहे असू दे, म्हणजे आपल्या आजूबाजूची लोक आपल्या आई वडिलांना सांगत असतात असू दे मोठं झाले की सुद्धा त्याला काय. सो हे होतं. बरं, मला हॉस्टेलला टाकण्याच्या मागे रिझन एक तर ते होतं की माझं एज्युकेशन चांगलं व्हावं, म्हणजे चेंज नको, 1.5 वर्षांना स्कूल चेंज व्हायला नको, मित्र चेंज व्हायला नको म्हणून होतं. पण ह्याच्यामध्ये अशी पण एक गोष्ट होती की बाबा मी खूप टार्गेट होतो, म्हणजे दंगा करणं, मारामाऱ्या करणं, शिव्या देणं वगैरे, हा सगळा विषय मी लहान असताना सगळं माझ्यासोबत व्हायचं. मग घरच्यांना असं वाटायचं की पोरगं बिघडेल कुठेतरी, त्यामुळे हॉस्टेलला टाकलं. मग मी मिलिटरी स्कूलला होतो. सो मी मिलिटरी स्कूलला असल्यामुळे मग तिथले रूल्स अँड रेग्युलेशन्स, मग तिथले ते डिसिप्लिन्स आणि या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळत होत्या. त्याच्यानंतर मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तर तेव्हा मग थोडंसं ॲग्रेशन अजून बाहेर येत होतं. त्या सगळ्या गोष्टी झाल्या. जसं मी आरजे झालो, जसं मी फेमस व्हायला, म्हणजे जेव्हा माझ्या रील्स लोकांच्या पर्यंत पोहोचायला लागल्या, जेव्हा लोक मला म्हणायला लागले ना भेटल्यानंतर किंवा माझ्या कमेंटमध्ये
की असं छान बोलता तुम्ही आणि तुमच्याकडे बघून आम्हाला थोडंसं बरं वाटतं, इन्स्पिरेशन मिळतं वगैरे वगैरे. हे भेटल्यानंतर जेव्हा लोकांनी सांगायला सुरू केलं ना, तेव्हा मी म्हटलं की आपण उगाच राग करण्यात काय पॉईंट नाही. म्हणजे कधी कधी आम्हाला कमेंटमध्ये सुद्धा, तू स्वतः पण पॉडकास्ट करतोस, तुला पण माहिती आहे की कमेंटमध्ये किंवा डायरेक्ट इनबॉक्समध्ये आई बहिणीवरनं शिव्या सुद्धा येतात. काही संबंध नसतो, म्हणजे कॉन्टेंटचा फेक अकाउंट असतं किंवा उगाच पण नसतं त्याला, ऍक्च्युली प्रायव्हेट अकाउंट असतं, किंवा मग तुम्ही त्याला कधीतरी रिप्लाय केलेला नसतो किंवा मेबी तो तुमच्यावरती जळत असतो किंवा त्याला अटेन्शन हवं असतं, म्हणून ते लोक असं काहीतरी करत असतात आणि आपण सुद्धा ट्रिगर होतो. भाई आपण माणसं आहोत, आपल्याला सुद्धा इमोशन्स आहेत. आपल्या आई वडिलांच्या पर्यंत कोणी गेलं तर मग आपण पण त्यांची काढायला काय आपण मागे पुढे बघत नाही. मग मी एका लेवल पर्यंत ते सहन केलं. पण मला कोणी पर्सनली जर काय बोलत असेल तर मी पर्सनली त्याला उत्तर देतोच. बरोबर. पण जर माझ्या आई वडिलांच्या पर्यंत काय गेलं, मी डायरेक्ट त्याला म्हणतो की नंबर पाठव, बाकी बघू काय करायचं. सो हे असं आहे. पण मग मी नंतर विचार केला की ह्याला एकाला रिप्लाय केला की ह्याच्या खाली अजून 4 लोक येतात बोलायला. तो सोडलाच, म्हणजे त्याला सपोर्ट मध्ये म्हणून नसतात, ते तुमचे विरोधक असतात. बरोबर. मग मी म्हटलं की जाऊ दे, वाचायची कमेंट पटली तर ठेवायची, त्याला रिप्लाय करायचा त्याच्या पद्धतीनं, नाहीतर मग डिलीट करा आणि त्याला ब्लॉक करा. बाकी कोणी तुम्हाला परत विचारायला येत नाही. सो हे आत्ता तरी मी करतोय, पण मी शांत आहे, संत नाही, हे पण तेवढंच करा. ते पण महत्वाचं आहे लाईफ मध्ये. आता ही झाली समजा तुझी पर्सनल लाईफ. आता थोडस आपण रियालिटीवरती येऊयात की आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय, जी परिस्थिती येऊन बसली, समजा ठेपली असं म्हणतात, तर त्याच्याबद्दल काय मत आहे तुझं? म्हणजे कुठल्या परिस्थिती, युद्धाबाबतीत किंवा काय, या ओव्हरऑल जो सिनेरिओ चालू आहे समजा. आता मी ज्या फील्डमध्ये काम करतोय इथं आम्हाला काही 2-3 गोष्टी सांगितल्या जातात की तुम्ही ऑन एअर सुद्धा, तुम्ही सोशल मीडियावरती सुद्धा अशा काही गोष्टी तुम्ही शेअर नाही करू शकत किंवा नाही बोलू शकत की ज्याच्यामुळं फक्त एका कुठल्या तरी गोष्टीला समर्थन मिळते किंवा एका कुठल्या तरी गोष्टीला विरोध मिळतो. सो आम्हाला असं सांगितलं जातं की तुम्ही एंटरटेनर आहात, तुम्ही न्यूज रिपोर्टर नाही आहात. बरोबर. म्हणजे तुम्ही जे काय आता न्यूजवरती तुम्ही बघताय तेच तुम्ही सोशल मीडियावरती सांगताय. ह्याच्यात फरक आहे की तुम्ही एंटरटेनर आहात, तुम्ही आरजे आहात, रेडिओ जॉकी आहात, तुम्ही न्यूज रिपोर्टर नाही, हे आम्हाला सांगितलं जातं. पण ह्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत की आम्हाला जेव्हा आम्ही रेडिओ सुरू करतो, म्हणजे रेडिओची जर्नी जेव्हा एक आरजे कोणतरी सुरू करतो, तर त्याला ट्रेनिंगमध्ये सांगितलं जातं रिलिजियस गोष्टी, पॉलिटिकल गोष्टी, पॉलिटिशियन्स बद्दल किंवा कुठल्याही धर्माबद्दल किंवा कुठल्याही अशा एका गोष्टीबद्दल की ज्याला सगळे विरोध करतात म्हणून तुम्ही विरोध करताय किंवा सगळे सपोर्ट करतात म्हणून तुम्ही सपोर्ट करता, ह्या गोष्टी करायच्या नाहीत. तुम्ही किती काय म्हणतात त्याला की हुशारीनं तुम्ही ते हँडल करू शकता, हे स्किल तुमच्याकडे असेल तर तुम्ही करू शकता. पण आता काय होतंय, कुठलीही गोष्ट आम्ही जर समजा सांगायची असेल तर फॉर एक्झाम्पल देवेंद्र फडणवीस यांनी असं काहीतरी निर्णय घेतला किंवा मोदीजींनी असा काहीतरी निर्णय घेतला किंवा राहुल गांधींनी असा काहीतरी निर्णय घेतला, हे जर आम्ही सांगितलं तर लोक ह्याच्यावरनं जज करतात की हा राहुल गांधींचं नाव घेतोय म्हटल्यानंतर हा काँग्रेसी आहे किंवा बीजेपी विरोधक आहे. बरोबर. किंवा मोदींच्या बद्दल बोलतोय म्हटल्यानंतर हा बीजेपीचा माणूस आहे किंवा बीजेपी काँग्रेस विरोधी आहे. तर आम्हाला सांगताना कसं सांगावं लागतं रेडिओवरती किंवा सोशल मीडियावरती की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं, भारताच्या पंतप्रधानांनी हे सांगितलं. नाही, तुम्ही नाव घेऊ शकता, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक निर्णय घेतला, हे तुम्ही सांगू शकता. बरोबर. नरेंद्र मोदींनी हे सांगितले म्हटल्यानंतर लगेच तुम्हाला बीजेपीचा ठपका लागतो. सो मी मोस्टली सोशल मीडियावरती कुठल्याही राजकारणी माणसाबद्दल किंवा कुठल्या धर्माबद्दल पोस्ट करायला मीच नाही, कुठलाही आरजे प्रयत्न करत नाही. कारण मग असा विषय नाहीये की तुम्हाला फॉलोअर्स वगैरे मग तुमचे कमी होतील वगैरे याची भीती आहे. मी आजपर्यंत त्या गोष्टीचा कधीच विचार केला नाही. मी आत्ताही ज्या गोष्टी होत आहेत त्याच्याबद्दल मी नेहमीच बोलत आलोय की बाबा कुठल्याही युद्धाबद्दल असू दे, कुठल्याही प्लेयर बद्दल असू दे, इंडियन टीमचा जे तुला वाटतं ते, जे मला वाटतं ते मी बोलतो, मी माझ्या पद्धतीनं लोकांच्या पर्यंत पोहोचवतो. त्याच्यावरती सुद्धा शिव्या पडतात का तर दोन्ही गोष्टी आहेत, फॅन्स पण असतात आणि विरोधक पण असतात. बरोबर. सो दोन्ही गोष्टी. त्यामुळं आत्ताचं जे काही चालू आहे युद्धाचं, पण मला एक गोष्ट, मी स्वतः मिलिटरी स्कूलमध्ये शिकलेलो आहे, मी 2 वेळा NDA दिलेला आहे, एकदा गोव्याला एकदा पुण्यात. त्यामुळे मला माहिती आहे की बाबा माझी पर्सनॅलिटी आत्ता अशी आहे, मला आत्ताही वाटते की जर समजा मला एक चान्स अजून मिळाला तर मी नेहमीच डिफेन्सचा प्रयत्न केला असता वगैरे, माझा विचार तो आहे. पण आता एज नसल्यामुळे आपण तिथं नाही हे करू शकत.
पण जी लोक म्हणतात ना की तुला इथं बसून सोशल मीडियावरती ज्ञान सांगायला काय जाते, बॉर्डरवरती जा तिथं, अरे भाई 2 वेळा NDA दिलंय, मला माहिती आहे, मेडिकल टेस्टमध्ये पास झालेला माणूस आहे मी, त्यामुळे तुम्ही मला सांगू नका मी काय करायचं. असं कधी कधी डोक्यात येतं, पण आपण नाही बोलून दाखवू शकत प्रत्येकाला. काय होतं की मी आजपर्यंत जे शिकलोय किंवा माझ्या प्रोफेसरनी मला जे काही शिकवलंय रिलेटेड टू माय कंट्री किंवा जे काही युद्ध वगैरे आहे ते भारतानं आजपर्यंत कधीच स्वतःहून कुणावरती वार केलेला नाही. तो आत्ताही बघ, जे काही भारत पाकिस्तानचं जे सध्या सुरू आहे त्याच्यावरती कुठल्याही लोकल माणसावरती पाकिस्तानच्या भारतानं वार केलेला नाही. पण याच्या एक्झॅक्ट उलट जे आहे ते पाकिस्तान करते की आपल्या भारतातल्या लोकल लोकांच्या वरती ते हल्ले करतात किंवा काय. भारतानं काय केलंय की त्यांचे जे काही तळ आहेत म्हणजे जिथं जिथं बंकर्स आहेत तर ते बंकर त्यांनी फोडलेले आहेत किंवा त्यांचे जे काही ऑफिसेस आहेत ते त्यांनी फोडलेले आहेत. आता रावळपिंडीचा जो काही स्टेडियमचा जो विषय आहे तो त्यांनी फोडलेला आहे. आता तिथं लोक नाही आहेत म्हणून ते सगळं आहे किंवा तिथं आतंकवादी आहेत म्हणून ते आहे. आणि हे कधी ना कधीतरी होणं गरजेचं होतंच, कारण आपण काय माहिती आहे का की जाऊ दे यार ठीक आहे सोडून देतो, आता सुधारतील मग सुधारतील, पण हे लोक सुधारण्याच्या त्या मार्गावर ते नाहीच आहेत. आणि मला असं वाटतं की जे लोक म्हणतायत ना की तुम्हाला असं वाटतंय की घरात बसून तुम्हाला सांगायला काय होतंय की युद्ध होऊ दे, आम्ही बघायला आहोत तयार म्हणून, आणि ज्यांच्या फॅमिलीतली लोक तिथं बॉर्डरवरती काम करतायत किंवा सैनिक म्हणून तिथं आहेत उभारलेले, तर त्यांच्या फॅमिलीमध्ये काय चालू असेल किंवा काय. शेवटी मला असं वाटतंय की हा माझ्या मनातला सुद्धा एक राग आहे की मला जर समजा बॉर्डरवरती जायला मिळत नाहीये तर माझा तो राग मी कसा काढू. बरोबर, हा लोक विचार करणारे पण आहेत. बरं, आणि बॉर्डरवरती असणारा हा कुठला ना कुठला तरी बाबा कुठल्या ना कुठल्या तरी नात्यानं तो माझा भाऊच आहे किंवा माझ्या वडिलांच्या वयाचा माणूसच आहे तो. पण आम्ही इथं निवांत झोपतोय का, तर त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवलाय म्हणून आपण निवांत झोपतो. सो या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात येत नाही. फक्त आता मी तुला सांगू का, मी सोशल मीडियावरती अशी पण लोक बघितली आहेत की एका माणसाला विरोध करायचा आहे किंवा कुणाला तरी विरोध करायचा आहे म्हणून हे काहीतरी असंच आहे किंवा काय. बरं, जे सरकार सत्तेत असतं त्यांच्याकडे तो निर्णय असतो की बाबा इंडियन डिफेन्सनं काय करायचं, राईट. तुम्ही लोक विरोध करताय म्हटल्यानंतर मी म्हणतो आता बीजेपी आहे आणि ते आता निर्णय घेतात म्हणून तुम्ही बीजेपीला विरोध करताय. काँग्रेसनं जर हे केलं असतं तर ऑब्व्हियसली बीजेपीच्या लोकांनी त्याला विरोध केला असता. सो हे पण एक गोष्ट एक चांगली होते सध्या की सगळेच लोक एकत्र आहेत, कुठल्याही पार्टीचे असू दे, म्हणजे ते काँग्रेसचे असू दे किंवा ओबीसी असू दे, ते प्रत्येक गोष्ट म्हणजे एकत्र तयार आहेत म्हणजे या युद्धासाठी म्हणा किंवा काय एकमत झाले तर ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आपण आजच्याही राजकारणात पाहू शकतो. बरोबर. येस. आणि मीडियाबद्दल काय वाटतं तुला की म्हणजे लोकांना एक म्हणजे पर्सनल प्रश्न आहे की यार समजत नाही कुठल्या न्यूजवर विश्वास ठेवायचा कुठल्या नाही. बरं, ऍक्च्युअल मध्ये काय चालू आहे हे जर समजायचं असेल तर काय करायचं नाही. आता काय असतं की जेव्हा आपल्या देशाबद्दल किंवा कुठल्याही गोष्टी ज्या खूप महत्वाच्या आहेत आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी, हे गव्हर्नमेंट जोपर्यंत आपल्याला सांगत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायचा. बरोबर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे न्यूज चॅनल्स आहेत ते ऑब्व्हियसली त्यांचं पोट सांभाळण्यासाठी ते करतात, TRP वाढवण्यासाठी ते करतात. पण ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर गोष्टी. आता साधं एक्झाम्पल तुला देतो मी. एक मेंढपाळाचा मुलगा IPS झाला म्हणून जी न्यूज बाहेर आली त्या माणसानं स्वतः, आता तो कोल्हापूरचा आहे, तर त्याचा जो क्लासमेट आहे म्हणजे बिर्दी डोने यांचा जो क्लासमेट आहे तो माझा मित्र आहे, विश्वजित अंगज म्हणून. तर त्यानं मला सांगितलं की तो माझा क्लासमेट आहे आणि आम्ही सोबत शाळेला एकत्र होतो वगैरे वगैरे. तर मग म्हटलं मला नंबर असेल तर पाठव म्हटलं इंटरव्ह्यूसाठी मला. तर त्यांनी सांगितलं असं की म्हणजे त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की त्यांनी असं सांगितलं की मी काय बाबा 12 महिने 24 तास मी मेंढ्यांच्या मागणं फिरत नव्हतो. मी दिल्लीला जाऊन कोर्स केलाय, मी पुण्यात शिकलोय, माझं बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये माझं लक्ष होतं. मी सुट्ट्यांसाठी आता आलेलो आणि मी इथं असताना मग रिझल्ट मला समजला. पण त्याला आम्हाला कशी TRP मिळेल, आम्ही कसं बाबा त्याला इमोशनल अँगल देऊ, या सगळ्या गोष्टींमुळे जे काय होतंय ना की लोकांच्या डोक्यात भ्रम तयार होतोय की अरे हा असं आहे काय. बरं, मी म्हणतोय की आता साधं एक्झाम्पल, संजय घोडावत यांची मुलगी, म्हणजे आम्ही जेव्हा शाळेला होतो, संजय घोडावत हे नाव खूप मोठं आहे, एक बिझनेसमन म्हणून किंवा स्टार जे ब्रँड आहे याच्या अंडर काम करणारा प्रत्येक माणूस जो आहे तर तो त्या माणसाला माहिती आहे की संजय घोडावत या माणसाकडे एवढा पैसा असून सुद्धा त्यांची मुलगी बोर्डात येते 10वीच्या. म्हणजे ऑब्व्हियसली अभ्यास पण तेवढा तिने केला असेल, तेवढी हुशार पण ती असेल. याचा अर्थ असा नाही की हुशारांची पोरं अभ्यास करत नाहीत किंवा गरिबांची पोरं अभ्यास करत नाहीत, असं नसतं. प्रत्येकाची एक वेगळी लेवल असते काम करणं सुद्धा. फक्त हे सोशल मीडिया किंवा न्यूज रिपोर्टर्स हे जे काही फोकस नको त्या गोष्टीवर ते करतात ना,
मी काय म्हणतो की तुमच्याकडे चांगला पर्याय आहे ना, सोशल मीडिया असू दे किंवा तुमच्याकडे ॲज अ न्यूज रिपोर्टर म्हणून तुम्ही असू दे. जर एखाद्या ठिकाणी खूप जास्त काहीतरी प्रॉब्लेम आहेत, म्हणजे रस्ता खोदलेला आहे त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम होतोय, पाणी तिथं रस्त्यावरती जाते, ह्या गोष्टी जर तुम्ही सांगत असाल आणि हे दुसऱ्या दिवशी जर काम होत असेल तर तुम्ही तिथं जिंकलाय. बरोबर. सो हे काम आहे तुमचं, हे तुम्ही करा ना. तुम्ही नको त्या गोष्टीलाच तुम्ही बरं. मी कालची ती जे काय आता भारत पाकिस्तान युद्धाचं जे काय चालू आहे त्याच्यावरती कुठल्या तरी चॅनलवरती मी न्यूज बघत होतो. एक बाई लिटरली ओरडत होती, म्हणजे तिचा घसा बसला होता. मी माझ्या बायकोला म्हटलं हे उद्या ऑफिसला येत नाही बाबा. मी काय म्हणते की तुम्ही बरं ह्याच्या आधी आपण आकाशवाणी किंवा आपण सह्याद्रीवरच्या दूरदर्शनवरच्या आपण बातम्या बघितलेल्या ऐकलेल्या आहेत. त्यांची सांगण्याची पद्धत कशी होती की आज भारतामध्ये या ठिकाणी हल्ला झाला आणि एवढ्या लोकांचा आज. सो हा एक टोन असतो. व्हॉइस मॉड्युलेशन तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर्नलिस्ट आहे म्हणून तुम्ही उगाच आज या ठिकाणी काय गरज आहे. सो ह्याच्यामुळे काय होतं, लोक पण मग वैतागतात, मग ते मग ट्रोलिंग वरती येतात. बरोबर. पण आता न्यूज रिपोर्टर्स किंवा ह्यांचे जे सोशल मीडियावरती जे चॅनल्स आहेत त्यांना पण माहिती आहे की आपण ट्रोल झालो तरच आपण मार्केटमध्ये राहणार, आणि मग सांगतात की आमचं नंबर 1 चॅनल आहे. अरे पण कमेंट वाचा ना तुम्ही, लाईक कळेल तुमची तुम्हाला. पण आजकाल लोकांनाही समजतंय म्हणजे की अरे यार हे कुठे चालले, त्याच्यावरती विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. आता थोडस लग्न बाबतीत विचारूयात. तुझं लग्न झालंय तर ते लव्ह मॅरेज झालं की अरेंज मॅरेज झालं? लव्ह मॅरेज पण नाही म्हणता येणार आणि अरेंज मॅरेज पण नाही. आम्ही फ्रेंड्स होतो. 2017ला मी जेव्हा आर्जिंग सुरू केलं, 2018 पासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो सोशल मीडियामुळेच. म्हणजे मी माझे जे आता गोष्ट मनातले जे व्हिडिओज आहेत ते मी टिकटॉकला पण टाकायचो. सो माझा तिकडचा पण फॅन बेस चांगला होता. 2 मिलियन हे होते माझे फॉलोअर्स टिकटॉकवरती. आणि तिथं मी बरं माझं तिथं कुठला तुला डान्सचा व्हिडिओ सापडणार नाही किंवा काय, एखादा तुला मूवीचा डायलॉग वाला म्हणजे तो मुळशी पॅटर्न वाला म्हण किंवा असा जो विलन वाला जो असतो तर तो, कारण दाढी होती म्हटल्यानंतर गॉगल वगैरे लावला की झालं गुंडे असं वाटलं ते होतं. तर ते एकतर डायलॉग वाले करायचो मी, किंवा मी माझ्या स्वतःच्या व्हॉइसमध्ये मी व्हिडिओज बनवायचो. मग हे व्हिडिओज जेव्हा मी टाकायचो तेव्हा माझी बायको आत्ता जी आहे तर ती पण ती बघायची, लाईक करायची. तिचे पण व्हिडिओ चांगले होते. ती पण महाराजांच्या बद्दलचे व्हिडिओज मोस्टली टाकत होती, म्हणजे साडी वगैरे, म्हणजे नऊवारी साडी किंवा तो चंद्रकोर, नथ वगैरे नाकात वगैरे अशा सगळ्या गोष्टी महाराजांच्या बद्दल मोस्टली तिचे व्हिडिओज असायचे. सो आम्ही तसं कॉन्टॅक्टमध्ये आलो. आम्ही फ्रेंड्स होतो, म्हणजे आम्ही काय आमचं काय हे चालू नव्हतं, म्हणजे अफेअर चालू नव्हतं. मी 2020च्या दरम्यान कोल्हापूरला आलो लॉकडाऊनच्या वेळी, आणि त्यावेळी मी मूर्खपणा केला होता की मी जॉब सोडला होता. म्हणजे आम्हाला वर्क फ्रॉम होम होतं, सॅलरी आम्हाला हाय तेवढीच मिळत होती. पण मग असं झालं होतं की आता मी फेमस आहे, आता मला काय कोण पण विचारतंय, कोण पण घेते असं मला होतं ते. पण हा एकच थॉट नव्हता, दुसराही थॉट होता की जिथं तुम्ही एक अवॉर्ड डिझर्व करत असता, तुम्ही जिथं अप्रिसिएशन डिझर्व करत असता, 3 वर्ष तुम्ही काम करत असता आणि तुम्हाला तिथं काहीच मिळत नाही. सो त्यावेळी मग तुम्ही विचार करता की एकतर सॅलरी पण वाढलेली नाहीये 3 वर्षात, 1 रुपयानं सॅलरी वाढलेली नाही, तुम्हाला अप्रिसिएशन मिळत नाहीये. तुम्ही ज्या अवॉर्डसाठी तयारी केली होती तो अवॉर्ड काय असतं माहितीये का, अवॉर्ड हा फक्त अवॉर्ड नसतो, त्या माणसाला काम करण्याची डबल एनर्जी मिळवण्याची ती एक म्हणतो आपण की मोटिवेशन असतं, स्कोप असतो पुढे. तर ते मिळालं नाही, म्हणून मग मी विचार केला की यार ठीक आहे, मी तुमच्यासोबत 3-3.5 वर्ष लॉयल राहिलो, मी 1 रुपयानं तुम्हाला वाढवा म्हणून माझी सॅलरी म्हटलं नाही तुम्हाला कधीच, मी तुमच्या कुठल्याही कामाला नाही म्हटलं नाही. मी लिटरली 1.5 वर्ष तुला सांगतो, मी सकाळी 5 वाजता जेव्हा यायचो ना ऑफिसवरती, मी तिथून 5 वाजता आवरायचो, मी 6:30 वाजता मी ऑफिसवर असायचो, 7 ते 12 शो करायचो, मी 12 वाजता घरी जायचो, कारण जवळच होतं माझं. मी 12 वाजता घरी जायचो, आंघोळ करून परत मी ऑफिसवरती यायचो. मी लिटरली तुला सांगतो, मेसचं कधी कधी खायला आवडायचं नाही म्हणून मी मॅगी खाल्लेली आहे. मी दूध आणायचो, ते दूध मी बरं कच्चंच दूध, कारण माझ्याकडे काय ते गॅस नाही काय नाही काय, पिशवीतनं दूध फोडायचं, त्याच्यामध्ये ब्रेड टाकायचा, साखर टाकायचं थोडंसं आणि मग ते खायचो, किंवा मग त्याच्यामध्ये केळी टाकलेत मग ते तसं काहीतरी करून खायचो. मी रात्रीपर्यंत ऑफिसवरती असायचो, का तर 5 सिटीचा क्लॉक मॅनेज करणं, म्हणजे जे काही 5 तासात जे काही 5 शो मध्ये जे काही होतं वेगवेगळ्या सिटीमध्ये, की आता कुठले ऍड चालू आहे, आता कुठलं गाणं वाजलं पाहिजे, आता कोणाचा शो आहे, किंवा आता नवीन काही आलंय काय, मग ते इन्सर्ट करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी हँडल करणं खूप अवघड होतं. आणि तेव्हा मी एकटा करत होतो ते. सो मी कधी कधी आमच्या ऑफिसमधल्या म्हणजे बाहेर जो रिसेप्शनला जो सोफा एक असतो, तर त्या सोफ्यात म्हणजे खाली असं तिथं सिक्युरिटी गार्ड झोपायचा
आणि मी दोन सोफे एकत्र करून मी तिथं झोपायचो. परत सकाळी उठायचो आणि 5 वाजता मी म्हणजे उठून माझं आवरून म्हणजे काय, ऑफिसच्याच वॉशरूम मध्ये मी जायचो, ब्रश करायचो आणि मी शोला येऊन बसायचो. 12 वाजता आवरून मग मी 12 वाजता परत घरी जाऊन आंघोळ करून, हे मी 1.5 वर्ष केले. म्हणजे सोपं नाही रे. मी माझ्या ऑफिसची लोक मला म्हणत होते की अरे तू रूमचं रेंट कशाला देतो, इथंच राहतोस तर इथं तेवढे वाचतील ना तुझे 3,000 रुपये. 3,000 रुपये रेंट होता मला काहीतरी. सो हे केलं असताना सुद्धा तुम्हाला जेव्हा अप्रिसिएशन मिळत नाही ना, तेव्हा तुम्ही विचार करता की नाही यार दुसरं काहीतरी करूया. त्या ह्याच्यामध्ये मी जॉब सोडला आणि लॉकडाऊनमध्ये मग जेव्हा मी दुसरं काहीतरी करायचं मग विचार केला होता, तेव्हा मला काहीच मिळालं नाही. मग मी लॉकडाऊन जसं ओपन व्हायला लागलं तसं मग मी इंटरव्ह्यूसाठी परत प्लॅन करायला लागलो. मग मी पुण्यात यायचो, मी कोल्हापूरवरनं यायचो, पुण्यात मग रेडिओ स्टेशन्सला मी जायचो, इंटरव्ह्यू द्यायचो आणि मग मी परत रिटर्न कोल्हापूरला. मग एक दिवस मी श्वेताला विचारलं की रेडिओ सिटीला इंटरव्ह्यू द्यायचा आहे मला आणि मला माहिती नाही म्हटलं ऑफिस कुठं आहे, ते स्वारगेटलाच आहे ऑफिस. म्हटलं मला माहिती नाही, म्हटलं तू येशील काय, तर ते म्हणले ठीक आहे. तिने हाफ डे टाकला, स्वारगेटला उतरलो. हा, मग मी स्वारगेटला उतरलो, तिनं मला घेतलं गाडीवरती, आम्ही आलो इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यू झाला, मला दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच कॉल आला की तू जॉईन करू शकतोस म्हणून. सो ती माझ्यासाठी लकी जाम होती. मग मी म्हटलं की अरे चांगला. बरं, ही कधीची गोष्ट आहे, 2022ची गोष्ट आहे. म्हणजे आम्ही 18 पासून ओळखत होतो, 4 वर्ष आम्ही चांगले फ्रेंड्स होतो. मग जेव्हा लग्नाचा वगैरे विषय झाला की आता झालंय बाबा, आता की बाबा सेटल आहेस तू, चांगली नोकरी पण आहे, मग लग्नाचा काय विचार आहे असं तसं. म्हटलं तुम्ही सांगा म्हटलं काय करायचं. मग ते माझ्याही घरच्यांच्याकडनं आणि तिच्याही घरच्यांच्याकडनं असं आलं की तुम्ही दोघं एकमेकांना ओळखताय तर मग तुम्ही विचार करा. असं झालं आणि मग सुखी संसार फायनली फायनली आमचं लग्न झालं धूमधडाक्यात. आणि सुखी संसार चालू. तर या सुखी संसाराच्या काही टिप्स देशील आपल्या ऑडियन्ससाठी, कारण सगळे पाहणारे यंगस्टर ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना माहिती आहे किती सुखी संसार असतो. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा खरं तुमचा सुखी संसार झाला असतो. जेव्हा तुमचं लग्न होतं, जबाबदारी आली की मग तुम्ही थोडस आकडता हात घेता. तुम्हाला मित्रांच्या सोबत फिरायला मिळत नाही, तुम्ही बाहेर कुठं जाऊ शकत नाही, जरी जायचं म्हटलं तरी तुम्हाला बाबा या टायमिंगला तुम्ही घरी याच. पण ठीक आहे, ती एक सवय आहे की म्हणजे आपण काय वाईट सवयीत काय वाढलेलो नाही किंवा काय नाही, कुठेतरी पिऊन पडलोय आणि उचलून आणलाय मित्रांनी असले पण आपल्याला काय सवय नाही. त्यामुळे काय आहे की तिथं पण टाइम देणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला टाइम देत असाल, तुमची पार्टनर तुम्हाला समजून घेत असेल, तर मग तो सुखी संसार होतोच. बरं, ह्या सुखी संसारामध्ये जर अजून एक मेंबर ऍड झाला ना तुमच्या, की मग तुम्ही बाकी सगळं विसरून जाता. म्हणजे तुम्ही ऑफिसमधनं घरी गेल्यानंतर पहिल्यांदा ते लहान बाळ तुमच्या घरात बघताना तुम्ही मग काही टेन्शन नाही, मग दिवसभराचा सगळा स्ट्रेस जो असतो, ताण जो असतो तो निघून जातो. सो मग आपण विचार करायला लागतो. मग जेव्हा आपण दोघं जणच असतो नवरा बायको, तेव्हा काय असतं की आपण त्यावेळी एकमेकांचा विचार करत असतो. मग असं करू तसं करू, मग नवऱ्याला असं सांगू किंवा हे करू किंवा बायकोला हे गिफ्ट देऊ, हा विचार करत असतो. पण जेव्हा तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी तुम्हाला होते, तर तेव्हा म्हणजे मला मुलगा आहे म्हणून मी सांगतोय, तर तुम्ही त्याचाच विचार करायला लागता की ह्याला हे कपडे घेऊयात किंवा ह्याला इकडे फिरायला घेऊन जाऊया. किंवा मग मोस्टली बायकांचं तेच असतं की माझं बाळ कसं चांगलं दिसेल, म्हणून मग काहीतरी नवीन 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 काहीतरी आणायचं. सो आता आमच्या घरात आम्ही जे काय आणतोय ना, म्हणजे जे आम्ही 100% गोष्टी ज्या काय आम्ही घेत असतो त्यातल्या 80% हे फक्त त्याच्या असतात, 20% मग आम्ही कधीतरीच आता शॉपिंग वगैरेला जात असतो. असं आहे. ओके, तर मग शॉर्ट मध्ये काय सांगशील तू, हेच समराईज करायचं असेल, सुखी संसारासाठी काय टिप्स? बघा, सुखी संसारासाठी तुम्हाला तुमच्या पार्टनरला खुश ठेवता आलं पाहिजे सगळ्याच बाबतीत. म्हणजे तुम्ही त्यांना, आणि प्रत्येक गोष्टी काय फक्त शॉपिंग किंवा वेळ देणं याच्यामध्येच नाहीये. जर समजा तुम्ही पैसे कमवताय तर तुमच्या पार्टनरला पण त्याची जाणीव असली पाहिजे की बाबा माझा नवरा किंवा माझी बायको ही फक्त माझ्या एकट्यासाठी कमवत नाहीये, तर पूर्ण फॅमिली सांभाळण्यासाठी. सो सगळ्यात महत्वाचा तोच विषय आहे की एकमेकांना समजून घेता आलं पाहिजे. नाहीतर मग तुम्ही कितीही चांगले असला, तुम्ही काही केलं तरी. येस. तर मला सांग की बिग बॉस मध्ये कधी दिसतोय तो आम्हाला? याचं उत्तर मला पण माहिती नाही. नाही, त्यावेळी ऍक्च्युली काय झालं होतं की बिग बॉस बद्दल असं काही चर्चा नव्हतीच. मी रिव्ह्यूज द्यायचो फक्त. म्हणजे आता मी त्यावेळी बिग बॉस फॉलो करत होतो किंवा मला कोणाबद्दल काय वाटतंय हे मी माझ्या स्टाईलमध्ये मी सांगायचं. आणि कोल्हापुरी स्टाईलमध्ये लोकांना ज्यांना माहिती आहे कोल्हापुरी भाषा काय आहे ते,
तर त्यांना माहिती आहे की तो टोन आहे एक ऍग्रेशन किंवा त्या सगळ्या गोष्टी आहे ना, त्या लोकांना असं वाटलं की अरे हे बहुतेक सगळ्यांनाच फैलावर आणते का काय, असं वाटायचं ते. पण मग त्या गोष्टी खूप वाढत गेल्या. मग मी म्हटलं की आणि ते मी पण एन्जॉय करत होतो की लोकांना आवडत आहेत माझे रिव्ह्यूज. बरं मी काय मोठे युट्यूबसाठी रिव्ह्यूज नव्हते बनवत, मी फक्त याच्यासाठी बनवले होते की रील्समध्ये लोकांना त्याच्यावरती कमेंट करता येईल वगैरे. आणि नेमकं मी त्यावेळी सियाचीनला होतो. आम्ही रेडिओ सिटीचे 6-7 RJs होतो आणि आम्ही तिकडं डॉक्युमेंटरी शूटसाठी गेलो होतो इंडिपेंडन्स डेची. सो सियाचीन हे बेस कॅम्प आहे, म्हणजे तिकडं युद्ध वगैरे कसं काय काय वगैरे त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, ट्रेनिंग सेंटर आहे ते. आम्ही तिकडे चाललेलो आणि मी तिथला एक रील टाकला होता म्हणजे एअरपोर्टवरचा की मी चाललोय वगैरे. सो माझ्या एका मित्रानं काय केलं, जेव्हा ही सगळी बिग बॉसची चर्चा चालू झाली की बहुतेक RJ सुमीची वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे वगैरे, तर त्यावेळी तो रील मी ऑलरेडी टाकला होता की भेटू एका नवीन ठिकाणी असं. तर त्याला लोकांनी वेगळ्या अर्थाने घेतलं. मग असं झालं की चालू झालं की अरे तू पाहिजेस भावा तिथं असं तसं, आणि कोल्हापूरचा एक माणूस तर तिथं असला तर अजून मजा येईल वगैरे वगैरे ते सुरू झालं होतं. मग मला पण असं होतं की चांगला आहे यार, म्हणजे मिळाला चान्स तर का सोडायचा असं पण आहे. मग त्याच्यामध्ये असं झालं की लोकांनी त्याला मग एका वेगळ्या लेवलला न्यायला सुरू केलं की नाही आम्हाला तुला बघायचंच आहे तिथं आणि वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी. मग ते न्यूजवाल्यांनी उचललं. मग न्यूजवाल्यांनी उचलल्यानंतर मग त्याला जरासा अजून स्कोप मिळाला. मग ते चॅनेलपर्यंत पोचलं. तो चॅनलच्या लोकांनी वगैरे सगळं सांगितलं की अरे तुझ्याबद्दल असं असं चर्चा सुरू झाली. मग म्हटलं काय होप्स आहेत काय म्हणलं. तर ते म्हणले की नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट म्हणले फॉल्स होप्स देणार नाही, पण बिग बॉसची जी एक काय म्हणतात त्याला की लिस्ट जी काढली जाते 16 लोकांची ती ऑलरेडी सेट असते. कोणालाही कोण येणार काय येणार ते कोणी सांगत नाही. तर ते सगळं काय म्हणतात त्याला की सिक्रेट असतं ते. आणि तू आता सध्या चर्चेत आहेस किंवा काय, तर याच्याबद्दल म्हणजे राखी सावंत आणि अभिजित बिचुकले या दोघांचंही नाव त्यावेळी होतं. भाऊ हिंदुस्थानी भाऊचं पण नाव होतं त्यावेळी की हे 4 जण आहेत, पण आहे त्याच्यामध्ये आणि ह्यांच्यापैकी कोण येणार असं वाटतं तुम्हाला. सो ज्यांचे जे फॅन्स असतील त्यांनी ते वोट केलं होतं की RJ सुमितला आम्हाला बघायचं आहे वगैरे, कारण राखी सावंत आणि बिचुकल्याला आम्ही बघितलंय वगैरे. मग हे सगळं सुरू असताना मग ते म्हटले की असं काही नाहीये, हे खरं पण हे म्हणजे 4ही नावं आमच्या लिस्टमध्ये नाही आहेत. वाईल्ड कार्ड एंट्री ऍक्च्युली दुसऱ्याच कोणाची तरी आहे. आणि मग त्यावेळी संग्राम चौगले जो वाईल्ड कार्ड एंट्री घेतली तर त्याची एंट्री झाली होती. सो आता झाला विषय असा की मला त्यांनी सांगितल्यानंतर मग मी रिव्ह्यूज देणं बंद केलं, कारण लोक मग निगेटिव्ह त्याला घ्यायला लागले. बरोबर. जेव्हा ते चांगलं सुरू होतं तोपर्यंत ते पॉझिटिव्हली घेत होते की आम्हाला बघायचंय म्हणून. नंतर लोक म्हणायला लागले की अरे याला तर घेतला पण नाही, मग हे फक्तच हवा करत होता वगैरे असं तसं. पण मी आता इंटरनल गोष्टी कशाला सांगू की बाबा माझा आणि टीमचं काय बोलणं झालं किंवा काय, कारण शेवटी काय माहिती काय लोक एवढ्या लेवलचं निगेटिव्ह बोलतात की मग ते आपण मग प्रत्येकाला उत्तर नाही देऊ शकत. मग मी म्हणून बिग बॉसचा तो रिव्ह्यूवाला विषय तिथं सोडून दिला. मग त्याच्यानंतर असं झालं की सीझन तो लवकर संपला आणि म्हणजे जो काही 100 दिवसांचा होता 70 दिवसात संपला वगैरे सगळं झालं. मग त्याच्यानंतर यांचं लगेच मूवीचं शूट सुरू झालं, झापूकचं वगैरे. तर त्यामुळे आता ती कधी सुरू होणार आहे, मग ते बोलवणार आपल्याला कन्सिडर केलंय त्यांनी की नाही काहीच माहिती नाही. पण एक गोष्ट अशी मी आतापर्यंत जेवढं मी बिग बॉस बघितलेला आहे, म्हणजे ते हिंदी असू दे किंवा मराठी असू दे, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जे लोक ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये होते, ज्यांनी आधी खूप काळ गाजवलाय आणि आता ते कुठंच नाहीयेत, आता त्यांना सिरियलमध्ये किंवा मूव्हीजमध्ये काम नाहीये किंवा ते ॲज अ सिंगर म्हणून ते कुठं दिसत नाहीत लोकांना किंवा कॉन्सर्ट्स वगैरे होत नाहीयेत, लोक ज्यांना विसरलेले आहेत त्यांना तिथं मोस्टली चान्स मिळतो असं आतापर्यंत मला वाटत होतं. पण या सीझनला असं म्हणतच, ह्या सीझनला काय होतं की काही इन्फ्लुएन्सर्स युट्यूबर सुद्धा, म्हणजे सूरज चव्हाण असू दे किंवा मग डीपी दादा असू दे, अंकिता असू दे, हे तर ट्रेंडिंग मधलेच लोक होते ना, हे सोशल मीडिया थ्रू तिथं पोहोचले होते. सो मग मला असं वाटतं की या सीझन 5 पासून मराठीमध्ये मे बी फॉर्मॅट चेंज झाला असेल. सो येत्या काही दिवसांमध्ये जर समजा अशी न्यूज मिळालीच तर मग आम्ही वेट करू त्या गोष्टी घ्यायचा चान्स. येस. तर आता हा जो सेगमेंट आहे तो आपला संपलेला आहे. आता आपण थोडंसं नेक्स्ट सेगमेंट कडे जाऊयात. तर सगळ्यात आधी हेच सांग की जर RJ नसतं तर काय केलं असतं? RJ नसतो तर मी 2 गोष्टी केल्या असत्या आयुष्यात. एक तर मी डबिंग आर्टिस्ट असतो किंवा मग मी सिंगर असतो.
त्यानंतर हे पण जर समज माझ्या लाईफमध्ये नसतं, म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी जरी माझ्या लाईफमध्ये नसत्या तर मी एक चांगला फुटबॉल प्लेअर तरी असतो. हो ते आहे. त्यानंतर आवडतं राजकारणी व्यक्ती? मला राजकारण खरं तर पहिल्यापासून आवडत नाही, मी त्याच्याबद्दल कधी पोस्ट वगैरे करत नाही. पण तसं बघायला गेलं तर बोलणं किंवा म्हणतो ना की एक कॉमेडी सेन्स पण असणं गरजेचं आहे आणि एक बोलण्याची पद्धत एक असणं गरजेचं आहे. सो याच्या आधीपासून आता बाळासाहेब ठाकरे काय राजकारणी तसं बघायला गेलं तर ते राजकारणी नव्हते, म्हणजे तसं बघायला गेलं तर म्हणजे कुठल्या स्वतःचा त्यांचा पक्ष होता, पण ते कधी कुठल्या ह्याच्याबद्दल बोलत नव्हते किंवा कुठल्या पक्षा, म्हणजे त्यांचा पक्ष जरी सोडला तर कुठल्या बाकीच्या गोष्टींच्या बद्दल त्यांचं एवढं मत नव्हतं. पण त्यांची जी धोरणं होती, त्यांचं जे काय म्हणतात थॉट प्रोसेस होती ती कमाल होती. एक बाळासाहेब ठाकरे, दुसरं म्हणजे मोदीजी यासाठी कारण ते बीजेपीचे आहेत म्हणून नाही किंवा ते पंतप्रधान आहेत म्हणून नाही. तर मला एक असं वाटतं की तू असू दे किंवा मी असू दे किंवा असे भरपूर लोक आहेत जे आपले विरोधक आहेत, जे आपल्याला सोशल मीडियावरती शिव्या देतात किंवा कमेंट करतात, आपण यांना एक कमेंट यांची वाचून आपण त्याच्यावरती किती रिॲक्ट करतो. पण मोदीजींच्या बद्दल जे काही लोक बोलतात तर त्यांना ते कधी उत्तर देत बसत नाहीत. सो हा एक शिकण्यासारखा गुण आहे त्याच्यामध्ये. अजून एक गोष्ट म्हणजे अजितदादा पवार, ह्या माणसाची बोलण्याची पद्धत मला एवढी आवडते. म्हणजे मला, मी तसं म्हटलं की मी कुठल्या पक्षाचा नाहीये किंवा मी कुठल्या राजकारणात, भारी माणूस आहे तो, म्हणजे घाबरणार नाही कोणाला किंवा काय नाही, कधी भाषणात असू दे किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये असू दे, आणि जेन्युइन असं नाही की आज मनात आहे की दाखवतोय की तसं नाही, जे मनात आहे ते सरळ बोलून दाखव. आणि ते मला ती बोलण्याची पद्धत त्यांची आवडते. मग हे तीन लोक मला आवडतात राजकारण. त्यानंतर अशी कुठली व्यक्ती? अजून एक व्यक्ती मला नक्की सांगायला आवडेल. मी 4थीला होतो आणि 4थीला स्कॉलरशिप जेव्हा होती तर त्या स्कॉलरशिपला एक प्रश्न आला होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, आणि तेव्हा होते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब. आणि ते नाव एवढं डोक्यात बसलं होतं, म्हणजे अभ्यास करत असतो आपण तेव्हा ते हे येणार आपल्याला माहिती असतं. सो जनरल नॉलेजसाठी किंवा त्या परीक्षेसाठी हा प्रश्न येणार हे माहिती होतं आणि तेव्हा ते होतं. पण तेव्हा काय राजकारण कळत नव्हतं आपल्याला 4थीत असताना. पण माझ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे तर हे आहेत. तेव्हा ते अटल बिहारी वाजपेयीजी पण होते किंवा बाकीचे काही लोक होते, APJ अब्दुल कलाम होते. सो हे लोक त्यांच्या लेवलला ते काम करत होतेच. पण मग ते असतं ना की मला एक हिरो टाईप कोणतरी आवडतो असं जे असतं ना, त्यामध्ये विलासरावजी देशमुख होते. बरं, मी त्यांचं कधी भाषण ऐकलेलं नाही किंवा काय नाही, पण माणूस म्हणून भारी वाटतो यार, खूप छान भाषण करायचं. मी त्यांना फर्स्ट टाइम बघितलं होतं कोल्हापूरमध्ये. मी कॉलेजला चाललो होतो आणि आमच्या इथं एक गोकुळ हॉटेल म्हणून एक आहे, तर तिथे एक महिपतराव बोंद्रेंचं एक आय थिंक त्यांचंच पुतळ्याचं अनावरण होतं आणि त्यावेळी ते आले होते आणि मी जस्ट असं त्यांना कारमधून जाताना मी बघितलं होतं. काही शपथ म्हणलं 4थी त्यांच्याबद्दल मी वाचलं होतं, असं होतं ना ते, भारी वाटतंय. आणि मी कॉलेजमध्ये त्यांना बघितलं होतं त्यावेळी, भारी. त्यानंतर असं कुठला मेसेज आहे की तो इमोशनल आहे की जो तुला आजपर्यंत मिळालाय, समजा कोणी फॅन कडून असेल किंवा कोणाकडून? समजा मी जेव्हा गोष्ट मनातली सुरू केलं होतं ना, तर तेव्हा मला मेसेजेस यायचे की तुझ्यामुळं आम्ही भरपूर आमच्यामध्ये बदल झालाय किंवा काय, किंवा मला माहिती नाही की तू हे कुठनं वाचलंयस की कुठनं तू वाचून किंवा कुणाचा व्हिडिओ बघून तू हे सांगतोयस किंवा माहिती नाही. पण मी मोस्टली माझे जेवढे व्हिडिओज आहेत ना, 99.9% व्हिडिओज हे माझे स्वतःचे आहेत. एखाद दुसरा कुठला तरी मी कुठेतरी ऐकला असेल किंवा कुठेतरी वाचला असेल म्हणून मला असं वाटलं असेल की मी माझ्या पद्धतीनं त्याला बाबा शेअर करतो. सो हे असं होतं. तर त्याच्यामध्ये काय होतं की मला काही लोकांचे मेसेज आले की लॉकडाऊन मध्ये वगैरे मोस्टली की तुझी कोल्हापुरी भाषा, म्हणजे आधीपर्यंत काय होतं की कोल्हापुरी भाषेला गावठी म्हणून ओळखलं जायचं, म्हणजे तुम्ही फक्त भांडताच, तुम्हाला फक्त शिव्याच द्यायला येतात वगैरे वगैरे. पण जेव्हा मी कोल्हापुरी सिरीज सुरू केली होती तेव्हा लोकांना ती ऐकायला मजा येत होती. अरे कोल्हापूरची लोक भारी आहेत यार, असं भारी बोलतात, बरोबर. किंवा कोल्हापुरी लोकांच्या बद्दल मदतीचा प्रत्येक वेळी विषय निघतो. आमच्याकडे असं म्हणलं तर बस की वावा सोडतो, कोणी जरी पत्ता विचारला तरी बस गाडीवर मी सोडून तिकडे चाललोय. सो ही एक पद्धत आहे आमच्याकडे. सो कोल्हापुरी भाषेबद्दलचं प्रेम किंवा कोल्हापूर, आता कोल्हापूर काय माझ्यामुळे मोठं झालं असा पण विषय नाही. माझ्या आधी भरपूर लोकांनी कोल्हापूर बद्दलची महती सांगितलेली आहे, कोल्हापूरला मोठं केलेलं आहे.
पण मी म्हणतो की 0.00001% कुठेतरी मी पण एक प्रयत्न करतोय की बाबा माझ्या भाषेला जिथं गावठी म्हणलं जायचं, बरोबर, तर तिथं कुठंतरी त्याला थोडासा एक वेगळा हे मिळू दे. मग आत्ता लोक कसे म्हणतात तुमची कोल्हापुरी भाषा ऐकायला भारी वाटते, आणि हे मी ऐकलंय किंवा मला आता हे लोक मला माहित नाही माझीच लाल संघटनेमध्ये मला घेतात का काय म्हणतात, पण कोल्हापुरी भाषेबद्दलचं प्रेम आहेच. त्या भाषेवरती प्रेम असल्यामुळं मला आज नाव आहे, आणि ती भाषा ऐकून काही लोकांनी मला हे सांगितलं की आम्ही प्रयत्न करतो हे बोलण्याचा. दुसरा विषय म्हणजे जसं गोष्ट मनातलीचं मी म्हटलं, मी भरपूर हे मेसेजेस पण वाचलेले आहेत किंवा मला लोकांनी पाठवले, मी हे स्टोरीज पण ठेवलेल्या होत्या मध्ये की बाबा तुझा म्हणजे तुझा व्हिडिओ बघून आमची थॉट प्रोसेस चेंज झाली. म्हणजे माझ्या डोक्यात सुसायडल थॉट्स यायचे, मी माझ्या पार्टनर सोबत जे काही भांडले होते किंवा काय, तर माझ्या डोक्यात निगेटिव्ह काहीतरी यायचं, मी सुसाईड करायचं असं विचार करायचे. पण तू किती सोप्या पद्धतीनं ते सगळं हे करतोस, एक्सप्लेन करतोस, सो त्याबद्दल थँक्यू सो मच. किंवा मग लॉकडाऊनमध्ये भरपूर लोकांनी की आम्हाला एंटरटेनमेंटसाठी काही विषय नाहीये, तर तू ज्या पद्धतीनं ते मंगोलियन इंग्लिश वगैरे करतोयस, तर खूप दिवसांनी हसलो भावा, लय भारी वाटलं. सो हे लाईफ टाईम लक्षात राहील. म्हणजे हे तुम्ही बाकी सगळं विसरून जा, पण हे जे लोक तुम्हाला बोलतात ना, हे आपली पोच पावते असते कामाची. बरोबर. त्यानंतर अशी कुठली व्यक्ती आहे की ज्यांना भेटायचं, ज्यांच्यासोबत इंटरव्ह्यू वगैरे करायचा आहे? माझ्या 2-3 गोष्टी अशा म्हणजे इंटरव्ह्यूच्या बाबतीत माझ्या होत्या की मला अशोक सराफ सरांना भेटायचं होतं, मी ते भेटलो. दिलीप प्रभावळकरांचा मला इंटरव्ह्यू घ्यायचा होता, त्यांनाही मी भेटलो. मला रोहिणी हट्टंगडींना भेटायचं होतं, त्यांनाही मी भेटलो. पण त्यांचा इंटरव्ह्यू नाही करता आला, कारण त्या इंटरव्ह्यू देऊन चालल्या होत्या ऍक्च्युली, तर रेडिओसाठीच्या इंटरव्ह्यू होता त्यांचा. आत्ता सध्या मला भेटायचं किंवा इंटरव्ह्यू करायचं असं काही नाही. म्हणजे माझं असं झालंय की ऑलमोस्ट मी ज्या लोकांना मला इंटरव्ह्यू करायचा होता किंवा भेटायचं होतं त्यांना मी भेटलोय. पण नक्कीच मला एकदा मनीष पॉल, कारण तो माझा आयडल आहे, मनीष पॉलला मला भेटायला आवडेल. विकी कौशलला मला भेटायला आवडेल. विकी कौशलचा इंटरव्ह्यू करायला मला आवडेल, कारण जी 0 पासूनची त्याची जर्नी आहे ती, किंवा त्याचं जे काही त्याची पर्सनॅलिटी आहे. आपण हे बघ काय असतं की आपण प्रत्येकाला कोणीतरी असं वाटत असतं की मला ह्याच्यासारखं इन्स्पिरेशन. सो रेडिओमध्ये जर माझा कोणी इन्स्पिरेशन असेल तर आरजे सलीम, जो आमचा रेडिओ सिटीचा आरजे मुंबईचा, त्याच्यासोबत टाइम स्पेंड करणंच एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही सियाचीनला 10 दिवस सोबत होतो. मला जेव्हा सिटी का सितारा जेव्हा अवॉर्ड मिळाला मुंबईमध्ये, तर तेव्हा मला हे सांगायचं होतं की तो माझा आयडल आहे, त्याच्याकडे बघून मी शिकतोय किंवा काय. तू त्याचा कधीतरी इंटरव्ह्यू घेताना जर तू बघितलंस ना, त्यानं छावाच्या वेळी विकी कौशलचा इंटरव्ह्यू घेतला, तर तू बघ तो किती कॅज्युअली गप्पा मारतो. म्हणजे असं नाही वाटत की तो इंटरव्ह्यू घेतो, तो असं एवढ्या डिस्टन्सवरती जरी बसला असला तरी असं वाटतं की अरे काय म्हणतो. सो एवढं कॅज्युअल आहे तो, आणि हे मला त्याच्याकडनं शिकायला मिळते. सो मी मोस्टली ते शिकत असतो याकडनं. जसं मी ह्याचं नाव घेतलं मनीष पॉलचं, तर त्याचा स्टेज प्रेझेन्स मला आवडतो. मला कधीतरी त्याला भेटायचंय. ब्रिजेश हिरजी म्हणून एक आहे, ब्रिजेश हिरजी तुला माहिती असेल, कहोना प्यारे बघितलंस, त्याच्यामध्ये जो त्याचा मित्र असतो किडकिडा, तो पण आरजे आहे. तर त्याला पण मला कधीतरी भेटायचं. म्हणजे गोलमाल मधला नाग, तो पांडू, तो. बरोबर. सो असे काही लोक आहेत, तर नक्कीच त्यांना मला भेटायला आवडेल. ओके, आता ओपिनियन कडे येऊयात आपण. मी काही नाव सांगतो, त्याच्याबद्दल तुझं ओपिनियन काय? सगळ्यात पहिले तर क्रिश महाडिक. जेव्हा फॉरेनला होता तोपर्यंत त्याचं असं होतं की चांगलं चाललंय वगैरे, किंवा युट्यूब वगैरे तो करतोय, किंवा F1 रेसिंग तो करतोय, इंडियाला रिप्रेझेंट करतोय, ते होतं. पण माझं जेन्युइन असं मत आहे की बाबा तुझे फॅमिली मेंबर्स राजकारणात आहेत म्हणून तू पण यायलाच पाहिजे असं काय नाही. पण त्यानं एक चांगला विषय निवडलाय की तो सोशल मीडिया थ्रू लोकांच्या पर्यंत पोहोचतोय. बरोबर. सो मे बी तो बेस क्रिएट करतोय, आणि इन फ्युचर जर त्याला तसा चान्स मिळाला तर मग त्याचा फायदा घेऊन त्यानं चांगलं काहीतरी केलं तर ऑब्व्हियसली आम्हाला पण आवडेल. बरोबर. पण तेच आहे की फक्त सोशल मीडिया पुरता राहू नकोस. म्हणजे फक्त व्ह्यूज आणि याच्या पुरता तो न राहील त्यानं मला जास्त आवडेल. आणि एक गोष्ट मी पण बघितली त्याची, की म्हणजे ते काय 25 कोटी वगैरे मंजूर केले होते. म्हणजे त्याचा पण लोकांना समजा फायदा होतोच आहे की कुठलीही ओळख वगैरे नसताना. त्यानंतर अभिजित बिचकुले. अभिजित बिचुकले मी लिटरली सांगू, मी 2 दिवसापूर्वीचा हा विषय आहे, जेव्हा हे भारत पाकिस्तान युद्ध वगैरे सुरू झालं होतं ना,
तर त्यावेळी असाच रॅन्डम माझ्या डोक्यात थॉट आला होता की हा माणूस म्हणतो अभिजित बिचुकले की मी भावी पंतप्रधान होणार किंवा मला हे व्हायचं वगैरे. म्हटलं हा झाला असता तर म्हटलं खरंच भारत पाकिस्तान युद्ध झालं असतं का, असं रॅन्डम थॉट होता. आणि तो आता तेच विचारलं मला अभिजित बिचुकले. तो फक्त एक एंटरटेनर म्हणून ठीक आहे, पण तो इन रिअल खूप वेगळा माणूस आहे. म्हणजे तो आमच्याकडे तो इंटरव्ह्यूला वगैरे आलाय कधी कधी, तर त्याचा असा आहे की अरे माझ्यामुळे तुमचे व्ह्यूज वाढणार आहे. बरं तिथं आल्यानंतर तो म्हणते ते फालुदा वगैरे काय तर येता का नाही खायला, त्याला आईस्क्रीम प्रचंड आवडतं. सो त्याचा असं आहे की त्याला फक्त ऍज अ एंटरटेनर म्हणूनच लोकांनी घेतलं पाहिजे. बरोबर. त्यानंतर आपले घोडावत, संजय घोडावत हा माणूस म्हणजे मी कधी भेटलेलो नाही त्यांना पर्सनली, मला भेटायचंय. भेटायचं आहे त्यांना. आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का की एवढं सगळं आता जे काही चाललेलं असतं, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की भरपूर ठिकाणी जे असे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांच्याबद्दल चर्चा केल्या जातात, किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल चर्चा केल्या जातात, किंवा त्यांचं मग ते इन्कम टॅक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, ते रेड वगैरे, ह्या सगळ्यांपासून लांब आहे तो माणूस. तो 60 वर्षाचा वाटणार पण नाही, एवढा यंग वाटतो. एनर्जी त्यांची आज कडक माणूस आहे तो. मी आजपर्यंत फक्त त्यांना फोटोतच बघितले. माझा एक स्कूलचा फ्रेंड आहे, म्हणजे आम्ही 12वी पर्यंत आम्ही 8 वर्ष जेव्हा एकत्र होतो, तर आता तो त्यांच्या सोबत काम करतो. सो त्याच्यासोबत त्यांचे फोटोज असतात, ते दोघं जण सोबत काम करतात. त्यामुळे कसं की माझ्या साहेबांचा फोटो आहे असं असतं ते. पण मी त्याला विचारून मग साहेबांना भेटणं माझं खूप म्हणजे एक खूप इझी वे आहे तो. पण मग मला तसं भेटायचं नाहीये, मला ऍज अन आरजे त्यांना भेटायचं आहे आणि भेटून मग बाकीच्या काय गोष्टी असतील ते. बरोबर. आणि एकतर अतिग्रेसारख्या छोट्या खेड्यात राहणारा हा माणूस, त्याचं घर बघितलं. मग तुला माहितीये का कोल्हापूर, मी जेव्हा कोल्हापूरवरून आम्ही जेव्हा वाडीला वगैरे जात असतो, तर आता तोच रोड आहे, त्यांच्या घरासमोरून आम्ही जातो. तर मग एक दिवस मी असंच, मी मम्मी पप्पा दीदी वगैरे आम्ही चाललो होतो, आणि रॅन्डम मी असं म्हटलं असा बंगला बांधणार एक दिवस मी. सो हे हसत होते सगळे. पण मला पण माहिती मी काही एवढं बांधू शकत नाही, म्हणजे असं नाही की बांधू शकत नाही, पण आपण काय माहिती, आपण मिडल क्लास फॅमिलीचे लोक आहोत. आपण विचार करणार की बाबा घराचा EMI एवढा जाणार आहे, फॅमिलीला सांभाळायचा आहे, मग तिकडचा पैसा इकडे वळवण्यात काय पॉईंट नाही वगैरे, आपण असं विचार. पण एक स्वप्न प्रत्येकाचं असतं यार की यायला एवढं भारी घर असतं, पण इन्स्पिरेशन तर आहे. अशी लोक जर आपल्या घरात कामाला असतील तर असं वाटतं. पण संजय घोडावत भारी माणूस आहे. येस. त्यानंतर आता थोडस सिच्युएशन टाईप काहीतरी घेऊयात आपण, की शेवटचं सेगमेंट आहे. मी तुला काही सिच्युएशन देईल, तुला त्या हिशोबाने रिॲक्ट करायचंय. ओके. रिॲक्ट करायचं म्हणजे असं इमॅजिन करायचं की त्या सिच्युएशन मध्ये आहेस. ओके. हे काय ऍक्टिंग मध्ये करणार. तर एक दिवस जर तुला सांगितलं समजा की तुला बोलायचंच नाही, शांत बसायचं, तर तो दिवस तुझ्यासाठी कसा असेल? तो तर संडेला असतोच की. असतोच का? आम्हाला कधी कधी असं होतं की म्हणजे आम्ही लिटरली सांगतो, शो सुरू असताना सुद्धा कधी कधी आमच्याकडे जेव्हा कॉन्टेंट नसतो ना, आता हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळेच अर्ज करतात, रोजच आपल्याकडे बोलण्यासाठी काही चांगलं आहे किंवा नाही असं नसतं. कधी कधी आम्हाला पाट्या पण टाकाव्या लागतात. आज मूड नाहीये, मग जाऊ दे यार काहीतरी सांगूयात. मग आता काय सांगू, मग आपण लहानपणीच्या काहीतरी गोष्टी सांगणार. आता मे महिना म्हटल्यानंतर आपण कुठल्या कुठल्या गोष्टी रिलेट करतोय. लहानपणी आम्ही आजीच्या गावाला जायचो, मग तिथं आंब्याचं झाड होतं, आम्ही दगड मारायचो, आंबा पाडायचो, किंवा मग शेतात जायचो, त्या पाटाच्या पाण्यात आम्ही आंघोळ करायचो. सो हे सांगितल्यानंतर लोकांना रिअलाइज होतं की हा यार आपण पण केलं, हे आपण ते दिसतं, बरोबर व्हिज्युअलाइज होतं की अरे हे आपण पण केले, पाटाच्या पाण्यात आपण पण पाय घालून बसायचो, घरी आल्यानंतर आईचं कपडे घाण झाले म्हणून मार पण खायचो. मग हे असं कधी कधी पाट्या टाकण्याच्या नादात आहे ना, कधी कधी चांगला कॉन्टेंट पण मिळून जातो आम्हाला. हा, जेव्हा मला असं सांगितलं जाईल की मी हे अनुभवलंय सुद्धा, जेव्हा लॉकडाऊन मध्ये मी जॉब सोडला आणि मी रेग्युलर जेव्हा आता वर्क फ्रॉम होम होतं त्यावेळी आम्ही काय करायचो की मोबाईलवरती आम्ही रेकॉर्ड करायचो. सो आमचा सेटअप असायचा की अशा 2 उशा उभ्या अशा ठेवायच्या, त्याच्यावरती एक अशी उभी आडवी एक उशी ठेवायची आणि मध्ये आम्ही मोबाईल ठेवायचो. सो बाहेरचा काहीच आवाज तुम्हाला त्याच्यामध्ये येत नाही जेव्हा मी रेकॉर्ड करतो तेव्हा. आणि मग अशी वरती चादर घेऊन आम्ही ते रेकॉर्ड बोलायचो. सो नॉईज कॅन्सलेशन आपल्या आपण त्यात व्हायचं. सो हे जेव्हा मी जॉब सोडला आणि मला कळलं की आता माझा दुसऱ्या दिवशी शो नाहीये, दुसऱ्या दिवशी मी ज्या टायमिंगला रेकॉर्डिंगला बसायचो ना की आता माझा शो मला रेकॉर्ड करायचा आणि पाठवायचा आहे, तेव्हा मला असं झालं की अरे शो नाही आज. मग हे एकदा पहिल्या दिवशी असं झालं की अरे रिलॅक्स आहे, शो नाही. पण हे जेव्हा 4थ्या दिवशी झालं ना की शो नाहीये, मग मला ते मला मन खायला लागलं.
की नाही यार चुकलोय आपण काहीतरी. म्हणून मग मी तिथनं परत मग मी म्हटलं की नाही मला आपल्याला काही हे जमणार नाही, म्हणून मग मी तिथनं पुण्याला आलो. ओके. येस, आता एक शेवटचा प्रश्न विचारतो की जर समजा तुला जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर जायला चान्स मिळाला तर सगळ्यात आधी तू काय करशील? मी सगळ्यात पहिल्यांदा बहिर्जींना भेटेन. म्हणजे मी बहिर्जी नाईक हे पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा मला स्टार्टिंग जेव्हा मी वाचत होतो तेव्हा मला, आता राज जाधव ज्यांनी मागच्या वेळी जेव्हा पॉडकास्ट केला त्यांनी ते पुस्तक मला गिफ्ट केलं होतं, राजमंचवाले. तर मी त्यांना फोन केला, त्यांना मी विचार, मी प्रत्येक एक म्हणजे 4-4, 5-5 पानं वाचल्यानंतर मी त्यांना मेसेज करायचो की ही खरी स्टोरी. कारण मी काही एवढा इतिहास, मला पुस्तक अजिबात वाचायला आवडत नाही. मला इतिहास जेवढा माहिती आहे तो मी कोणीतरी सांगितलेला आहे किंवा शाळेत शिकवलेला जो आहे. आता शाळेत जेव्हा आम्हाला शिकवलं जायचं तर तेव्हा आम्ही काय करायचो, जे इतिहासाचे आमचे जे प्रोफेसर होते त्यांना आम्ही एक्स्ट्रा सांगायचो किंवा हे ठीक आहे चला हे तर पुस्तकात लिहिलेलं आहे, ह्याच्याबद्दल अजून तुम्हाला काय माहिती आहे का. मग आमचा तो 1-1.5 तास त्याच्यात जायचा. सो मग त्याच्यातनं काही गोष्टी माहिती झाल्या. मग नंतर सोशल मीडियावरती काही ज्या खरंच बाबा इतिहासाशी रिलेटेड काही गोष्टी आहेत त्या मग कळायला लागल्या. मग जेव्हा मी ते खंडू नावाचं ते कॅरेक्टर आहे बहिर्जींचं, बहिर्जींचं खरं नाव कुणाला माहिती पण नाही. सो बहिर्जी हा पण अपभ्रंशच आहे, बहुरूपीजीचा तो बहिर्जी असं ते नाव आहे. तर नेमकं आजपर्यंत म्हणजे जे आपण रॉ एजंट वगैरे म्हणतो किंवा गनिमी कावा करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात तर त्याची जी सुरुवात होते ती बहिर्जींनी सुरू केली. म्हणजे बहिर्जींनी दिल्लीच्या दरबारात जेव्हा हे सांगितलं होतं लोकांना की एक असा माणूस आहे जो भिंतीच्या आरपार जातो, तर हा कोण आहे माणूस हे बघण्यासाठी जेव्हा लोक यायचे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यायचे. आणि तिथल्या राजाला हे माहिती नव्हतं की नेमकं असं काय आहे की मी आलो तर एवढी लोक येत नाहीत, पण छत्रपती शिवाजी महाराज आल्यानंतर लोक एवढी का जमा होतात. सो हा तिथं क्रिएट केलेला माहोल होता. आणि या माणसाबद्दल, या रॉ एजंटबद्दल, बहिर्जी नाईकांबद्दल खरं नाव काय किंवा ते कुठले होते, त्यांचा जन्म कुठला आहे, आजपर्यंत कुणाला माहिती नाही, कुठं लिहिलेलंच नाही ते. बरोबर. 1-1.5 पानावरनं लोक पुस्तक लिहितात आता. सो त्या माणसाला मला भेटायला आवडेल. आणि मग त्या पुस्तकात जसं लिहिलं ना की एक 6 कोल्ह्यांची शिकार करून तो शेपट्या घेऊन बहिर्जी गेले होते महाराजांना भेटायला त्यांच्या दरबारात, आणि मग महाराज त्यांना भेटले आणि मग तिथून त्यांची मैत्री सुरू झाली. हे जसं आहे ना तर तसं मला तिथं पोहोचायचंय महाराजांच्या समोर. असंच नाही जायचं की मी आलोय महाराज तुम्हाला भेटायला, असं नाही जायचं. असं काहीतरी करून जसं बहिर्जींनी त्या पुस्तकात जसं लिहिलंय तसं पोहोचायचं मला. तो सगळ्यात पहिलं माझं हे असेल की बहिर्जी नाईक त्यांना भेटायचं, महाराजांच्या इथं जायचं आणि शंभूराजांना भेटायचं त्याच्यानंतर. येस, तर थँक्यू सो मच सुमित, छान वाटलंच बाबा गप्पा. मजा आली मला. थँक्यू सो मच इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. सो मी पॉडकास्ट म्हणजे जेवढं कॅज्युअल आज बोललोय मी, मला नाही वाटत की मी पॉडकास्ट, ह्याच्या आधी पण माझे पॉडकास्ट झालेत, क्वेश्चन आन्सरवाले जास्त झालेत. पण मग कधी कधी काय होतं की त्या क्वेश्चन आन्सर मध्ये सुद्धा मग लिमिटेशन्स असतात की उत्तर तुम्हाला थोडंसं क्रिस्प मध्ये द्यायचंच आहे, असं पण होतं कधी कधी. भारी वाटलं, म्हणजे पॉडकास्ट टाईप नाही वाटला. बसले मित्रावर गप्पा मारले असं मला फील होतं. आणि मला तर कोल्हापूरच्या लोकांना भेटल्यावर भारीच वाटते त्यांच्यासोबत गप्पा मारायचं म्हटलं की विषय. थँक्यू सो मच.